नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललेलो सासवडला जाता जाता खोपोली मार्गीच आमची गाडी बंद पडल्यानंतर मग काय आमचं वैभव दादा ऐकतंय का, नुसती वडणी गोलगोल फिरवत ना. मी तर झाडाचा फांद्या धरून गोलगोल, आणि आमचे काय दाजी ऐकतात का. तेवढ्यानंतर बाई मॅकॅनिकल नाही, अरे गाडी रिपेरिंगवर आलेलंच होता ना. आम्हाला एवढं टेन्शन आलेलं होते का नाही, कारण का आम्ही हायवेलाच आमची गाडी बंद पडलेली का, तर त्याची स्प्रिंग तुटलेली. स्प्रिंग म्हणजे मला पण नाही माहिती, जाऊ दे मरू दे. आमच्या वैभव दादाला काम दिलेलं वरनी गोल फिरवायचा. बाबो आम्ही हसून फुगलो. माझं तर पोट दुखायला लागला, एवढी हसत होतो. रोहित दादा आणि तो दोघांची पण मजाच चाललेली, गोल राऊंड. तर एवढंच झाली आमची गाडी रिपेरिंग 5 मिनिटात. मी ऐकते का, नुसती मस्ती काय बघाल तुम्ही. तर चला आता आम्ही लगेच गाडीत बसलो. गाडीत नुसते हिरिओ बनवायचा. मी काय ऐकते का बाई, नुसते हिरिओ बनवतोय. इलग अरे इलग नाही ब्लॉग. तेवढं काय गाणी नुसतं गाणी लावत तेवढं घाटावर पोचलेलं. आम्ही घाट सोडतच होतो. मस्तच मजा आली. गावाकडे जायची मजा व्हायची काय वेगळी. तर आमचं दाजी काय ऐकतात का, त्यांची मी लय खेच. मला कॉमेडी करायला लय मजा. रोहित दादा तर बघा, त्याला तर मी नुसती टिंगल ठेवायला तर बघ. मला सांगितलं इथून बघ असला भारी दिसतोय पॉईंट. आता तिला कमी खोपोलीचं पॉईंट चाललंय भारी आहे आमच्या. तेवढ्यानं आम्ही पोचतच होतो. तर पोचता चला त्यांना शॉपिंग करायची होती म्हणून घुसलो आम्ही दुकानात घुसल्यानंतर मग काय मी ऐकते का, अजूनच मस्ती वाढली माझी. तर आजीनं कपडे घ्यायचं होतं, टिक्क्याचा कार्यक्रम होता. तर मग चला दादांनी पण शॉपिंग केली, दाजींनी पण शॉपिंग केली. त्यांची शॉपिंग काय दिसत होतं बोललो एक नंबरच. बाबा सगळी हसत होती त्यांना. तर लगेच दादा होते चला मी पण, अरे भरलंय ते जार, अजून भरेल. गुड मॉर्निंग. काय तर मी मस्ती करायला ऐकतंय का बाई. मी कुठं जाईल तिथं धिंगाणा नुसता राडा. दाजींची नुसती खेच मी रस्त्यात. मला तिथं माहिती नव्हतं. आमच्याच गाडीत बसून पण मला माहिती नव्हतं आमची दाजी. त्यांच्या घरी पोचलो. घर पण एवढा भारी, गावाकडची मज्जाच काय भारी. तर बाई मला जाईल तिथं नुसत्या बकऱ्या दिसतात. मला लय आवडतात बकऱ्या पालायला पण, आणि फिरवायला मला लयचा मजा वाटतं. असं वाटते का हाणावं घरी. तर आमच्या दाजींचं घर बघा, आम्ही तर आधीच बघितलं. कांदे एवढे होते, मला असं वाटतं मी पहिल्यांदा कांद्यांचा असं म्हणजे बघितला. मस्तच वाटलं त्यांच्याकडे, मला लय आवडलं. तेवढ्यानंतर आम्ही निघालो सासवडला जायला आमच्या दादाकडे. चला तर मी तुम्हाला आता दाखवते आमच्या दादाचं गाव. मला तर खूप आनंद झाला आहे आणि मी एवढी उत्सुकता आहे की मी माझ्या दादाच्या गावाला चालली आहे पहिल्यांदा, आणि ती पण मी सासवडला. काय वातावरण असेल, आहा, काय हिरवगार. ती शेती, तर शेताच्या साईडला घर, त्या शेताच्या साईडला विहीर, आणि काय असेल तिथला परिसर. मस्त ढोर मस्त बकऱ्या पण आहेत बोलता आमच्या इथं. मिळालं मज्जाच मज्जा. काय गावाकडे जायची बाई मजाच वेगळी. तेवढं पोचलो त्या बघ लगेच. मग काही चारा बिरा घातला गाईंना, दूध काढायला घेतला, दूध काढून आला लगेच. आमची मस्त मग शेताकडे जायचा प्लॅन चाललेला. मशीनचं डेंजर आहे, भीती वाटते. हल्ली तर दूध काढायची नवीन पद्धत मशीन आले. काय मारते मला, मारतेस कशाला. खरंच पण जुना तो सोना. गावाकडची मजाच काय बाई वेगळी, कुठंच नाही भेटणार ती मजा. कुठं पण आनंद घ्यायलाच आपण, तर गावाकडचा आनंदच काय वेगळा. जुने संस्कार, जुना सगळा काय मजा. काय तो वातावरण, मक्याची लागवड, ऊसाचा दांडका, भाताची लागवड, शेंगदाण्यांचा, काय एक मस्तच. म्हणजे त्याची मजा बघा कसली मजा करते, खेळतात दोघं पण. ते बघ कसले वरती चढले ते बकरी. अरे खालती आहे की, वरती कुठे चाललाय. ये गुतली ती गोल गोल फिर.
आमच्या गावी आमच्याकडे नाहीये ना. आमच्याकडे बकऱ्या म्हणजे पालायला आहेत, पण असं आमच्याकडे नाही. आमच्याकडे फक्त राहिली आहे शेती. हे सगळं तुमच्याकडेच बघायला भेटतं. बकरी, ढोर, शेती सगळं सगळं काही जुनं बघायचं झालं तर तुमच्या गावी यावं. हा अरे की इकडं ते घाबरले काय मला. तर बघू शकता तुम्हाला त्यांची काही ओळख नाही तरी पण ते कसे बोलतायत. पण आमच्या माणसांना गावाकडे बोलायला हा मला पोहायला शिकायचंय पण डुबते मी त्याचं काय. मुंबई आमची भांडी घासा तुमची, चला मुंबईला. मस्तच आमची पार्टी चाललेली विहिरीच्या साईडलाच. काय वाटत होता मस्त रिओ बिओ आणलेले, थंडा आणलेला, आंबा आणलेला, चाकणा आणलेला, काय ती मजा एक नंबर.